नमस्कार 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 मंडळी उद्या आहे वटपौर्णिमा म्हणजे नवरा बायकोच्या नात्यातील सगळ्यात महत्वाचा सण. तूच हवा 7 जन्म म्हणून बायकोने केलेला उपवास आणि उपवास आहे म्हणून नवऱ्याने घेतलेली काळजी ठरवतात की दोघांनाही या नात्याची किती ओढ आहे. हेच प्रेम साजरे करण्यासाठी नात्याचा उत्सव करण्यासाठी आजच्या भागात आलेत नवरा बायको. तेव्हा आपण त्यांना बोलूया आणि आजच्या भागाला सुरू करूया माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा आणि बघूया आजच्या भागाची कोण होते सर्वश्रेष्ठ जोडी. तेव्हा मी विनंती करतो सगळ्या जोड्यांनी त्यांनी पटापटा इथे यायचं. या बरं. आणि आपल्या या पहिल्या खेळासाठी 3 जोड्या इथे सहभागी झालेल्या आहेत. या 3 जोड्यांमध्ये ही जी जोडी आहे ही सगळ्यात जास्त तरुण जोडी आहे. तर त्यामुळे मला त्या जोडीबरोबर मला जरा चर्चा करायची. पण मग आज इथे तुम्ही आलेल्यात आपल्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमासाठी. वटपौर्णिमा विशेष भाग आहे. तर हा जो सदरा तुम्ही जो घातलेला आहे तो ताईंच्या आवडीनुसार घातलेला आहे की तिने सांगितले की हा माझा पहिल्यापासून तर आवडीचा आणि माझ्या आवडी पुढे कोणाची आवडी चाललीच नाही. ताई काय म्हणतात भाऊजी त्यांच्या आवडी पुढे कोणाचीच आवड चालली? हो, त्यांनाच आवड त्यांच्या मनाची हो पाहिजे. का? पण मग समजा एखादं उलट मला पण सांगता की ही साडी नेस, ही तुला उठून दिसते. अच्छा मग तू नेसतेस? हो हो, अशीच असते भाऊजी, स्त्री अशीच असते है की नाही. सगळ्यांच्या आवडी निवडी सगळ्या जोपासून आपलं घर सांभाळत असते, सावरत असते. बरं 37 वर्ष झाली आहे. कुठला म्हणजे ताईचा असा कुठला स्वभाव तुम्हाला जास्त आवडतो? भोळेपणा. भोळेपणा. जिथे असेल तिथे जसं असेल त्या परिस्थितीमधून पुढे निघायचं. अच्छा ओके. आणि आता कुठला स्वभाव असा आहे की जो वाटतं तुम्हाला की हा आता इतके वर्ष झालेत तर आता हा स्वभाव जरा हिने बदलला पाहिजे? नाही, तसं काही वाटत तसं नाही वाटत? नाही. ओके, व्हेरी गुड, क्या बात आहे. आणि ताई तुला काय वाटतं असं की भाऊजींचा कुठला स्वभाव त्यांनी बदलला पाहिजे? सगळ्यात चांगला आहे, छान आहे. सगळ्यात चांगला, छान आहे. हो. अजिबात कुठला बदलायलाच नको? नाही, आमचं भांडण होतच नाही. अजिबात नाही. 37 वर्षात अजिबात नाही? नाही, कधीच नाही झालं? कधीच नाही. अरे काय यार, भांडण पाहिजे ना, थोडं रुसले फुगे पाहिजे. अजिबात नाही. भाऊजींना रागच येत नाही कधी? नाही. हा काय सांगताय? ओ हो. पण मला एक फक्त भाऊजी आज कशी दिसते ताई? एकदम छान, सुंदर. मग सांगा ना तिला आज सुंदर दिसतेस तू. हो, आज खूप सुंदर दिसते. मला नका मला सांगत आहे मी. पण तरी पण सुद्धा किती सुंदर दिसते तुम्ही है ना ताई? कसे वाटतायत? रुबाबदार. हो. मी सांगतो तसं बोला. हा रुबाबदार. तुम्ही खूप छान दिसताय, तुम्ही खूप छान दिसताय. रुबाबदार दिसताय, रुबाबदार दिसताय, देखणे दिसतायत. देखणे दिसताय. आय लव्ह यू. आय लव्ह यू. क्या बात आहे. आय लव्ह यू हा शब्द आम्ही पहिल्यांदाच उच्चारला असं म्हणा. अच्छा मग आजपर्यंत उच्चारलाच नाही. आता तुम्ही पण बोलून टाका ना भाऊजी. हा पटकन. आय लव्ह यू. पण तुम्ही हे सगळं माझ्याकडे बघून का बोलते? ताईकडे बघून बोला. हा आय लव्ह यू एकदा क्या बात आहे. अरे आता आपण खेळायला सुरुवात करूया. या खेळाचं नाव आहे उखाणा मला सुचला ना. हे उखाणा मला सुचला ना. आणि हे असं आहे. हा क्या बात आहे. हा ताई खेळाचं नाव उखाणा मला सुचला ना. हे अरे बापरे. हा खेळाचं नाव उखाणा मला सुचला ना. उखाणा मला सुचला ना. ते मध्ये गेलं. खेळाचं नाव. खेळाचं नाव ते सुद्धा चालीमध्ये म्हटलं हे मी. हा ते मध्ये हे राहिलं फक्त. हे राहिलं. हा उखाणा हे. आणि आता भाऊजी मस्त. हा रेडी 1 2 3. उखाना मला सुचला ना. उखाना टाळ्या. हो हे घ्या. उखाना मला सुचला ना. उखाना मला सुचला ना. क्या बात आहे भाऊजी. हो. उखाणा मला सुचला ना. अरे बापरे. हा उखाना मला सुचला ना. ठीक आहे. अरे ठीक आहे. ओके व्हेरी गुड. खूप छान.
भाऊजी ते इतके सुरात होते. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता हा खेळ असा आहे की साधारणतः नावानं तुमचा अंदाज आलेलाच असेल सगळ्यांना. आता हा खेळ असा आहे की इथे तुम्हाला उखाणे घ्यायचे पण पटापट. पण ते उखाणे असे की ते मी जे शब्द सांगेन ते त्या उखाण्यामध्ये आले पाहिजे. आणि जी जोडी छान उखाणे घेईल ती असणार आहे विजेती. अशा 2 जोड्या मात्र जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 1 जोडी बाद होणार आहे. ओके ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण ह्या जोडीपासून सुरुवात करूया. ताई तुझं नाव सांग बरं आधी. स्वाती नितीन कुलकर्णी. आणि भाऊजी तुमचं नाव. नितीन राजेंद्र कुलकर्णी. ओके व्हेरी गुड. किती वर्ष झालीत लग्नाला? 16 वर्ष. 16 वर्ष. आज वटपौर्णिमा विशेष भाग आहे. तर उखाणा घ्यायचंय पण तुम्हाला शब्द आहे सॉरी आणि थँक्स. 16 वर्षांपूर्वी केली नितीन तू माझ्या दिराची चोरी, आता तरी मन सॉरी. क्या बात है. हो क्या उत्स्फूर्तपणे. हा आणि आता नितीन भाऊजी. ताटात होती निरांजन, निरांजनात होती वाती, थँक्यू म्हणतो तुला ऐक स्वाती. हा क्या बात आहे. म्हणजे एक लक्षात आलेलं आहे का हा की लग्नाला किती वर्ष होऊ दे, 1 वर्ष होऊ दे किंवा 16 वर्ष होऊ दे, पण बायको असं ती नवऱ्याकडूनच सॉरी म्हणून घेते. बरोबर आहे की नाही? हो म्हणते. म्हणायलाच पाहिजे. क्या बात आहे. व्हेरी गुड. हा ताई तुम्हाला उखाणा घ्यायचा पण त्याआधी तुम्हाला शब्द आहेत शालू आणि कळस. 300चा शालू 200चा पदर, देवदासरावांचं नाव घेते माझ्या मनात आदर. हा व्हेरी गुड. क्या बात आहे. फक्त ताई मला एक सांग बरं, हा 300चा शालू कुठे मिळतो मला सांग बरं. ओके क्या बात आहे. व्हेरी गुड. बडोद्याला. बडोद्या. आणि आता भाऊजी नाव घेणार आहे. तुम्हाला शब्द आहे कळस. हा रांजण देवी त्या मंदिराला हा पुण्याचा कळस हा हा. आणि नंदाचं नाव घ्यायला मला मुळीच नाही आळस. ए बात आहे. आणि तुम्हाला शब्द आहे मेथी आणि बेल. महादेवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून अनिल रावांचं नाव घेते तुमचं सर्वांचं मान राखून. क्या बात आहे. व्हेरी गुड. हो हो. आणि आता हा भाऊजी. बाजेत बाजे मेथीची आरती माझ्या प्रीतीची. क्या बात आहे. हो हो व्हेरी गुड. मस्तच. म्हणजे मला खरंच कमाल वाटते की तिन्ही जोड्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे ओखाणा घेतलेला आहे. खरं तर आता ह्याच्यातून निर्णय काढणं म्हणजे आम्हाला थोडं जरा कठीण होतंय. पण मला असं वाटतं की निर्णय असा आहे की ज्या पद्धतीने शब्द देऊन उखाणे पूर्ण केलेले आहेत आणि ते पण उत्स्फूर्तपणे, तर मला असं वाटतं की आपल्या या पहिल्या खेळातून कोणच एलिमिनेट होणार नाहीये. मला असं म्हणायचं आहे की तिन्ही जोड्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता आपण दुसऱ्या खेळाला सुरुवात करणार आहोत. पण या खेळाला सुरुवात करण्या अगोदर मला ह्या जोडीशी मला गप्पा मारायच्या आहेत. बरं कसं जमलं तुमचं? लव्ह मॅरेज आहे. हा ते लक्षात आलेलंच आहे आमच्या. ऍक्च्युली आमचं सुरुवात तर भांडणापासूनच झाली होती. म्हणजे एका मंदिरात. खेळापासून. हा. हो, एका मंदिरात आम्ही लाईक मी पारायणाला बसणार होती. कोणीतरी यांना नंबर दिला होता की ही मुलगी बसणार आहे. त्यांनी कॉल केला पण मी तिथे हजर होती ऑलरेडी. आणि कॉल करून मग मी नंतर पारायण झाल्यानंतर कॉल केला तर हे मला बोलतात की कोण बोलतंय. म्हटलं मी अशीशी बोलते, तुम्ही मला का कॉल केला. बोलतात तुमच्यासारख्या मुलींना ओळखतो मी. असं काही पण कॉल करता तुम्ही. तुमच्यासारख्या मुलींना ओळखतो मी म्हणजे कॉल करून त्रास देतात. भाऊजींकडे द्या बरं. अशा किती मुलींनी तुम्हाला त्रास दिलेला आहे बरं भाऊजी? किती मुलींनी त्रास दिला हा नव्हता विषय. तिथे विषय असा होता की बाबा मी त्यांना कॉल केल्याच्या नंतर त्यांनी कॉल उचलला नाही. त्याच्यानंतर काही 3 तासाच्या नंतर कॉल बॅक केल्यानंतर त्यांनी प्रश्न केल्यानंतर मग मी म्हटलं की तुमच्यासारख्या मुलींना मी ओळखतो चांगला. ओके मग ह्याच्यात तुझं काय म्हणणं होतं ते? मग असं त्यांना कळलं, रिअलाईज झालं नेक्स्ट डे की तिथल्या मॅडमनी नंबर दिला आहे. मग त्यांनी कॉल करून सॉरी बोलले. हळूहळू बोलणं सुरू झालं. पासून सॉरीच बोलत आलं. तर ते आमच्या उखाण्यामध्ये पण लक्षात आलेलं आहे हा की सॉरी म्हणायला लावलंय तुम्हाला ताईदी. तर आता अजून किती वर्ष अजून सॉरी म्हणायला लावणार आहे? लाईफ टाईम. लाईफ टाईम. 7 जन्म. 7 जन्म. ओके पण मग 16 वर्ष झाले तू म्हणालीस की भाऊजींचा असा कुठला स्वभाव तुम्हाला तुला जास्त आवडतो म्हणजे सगळं ऐकतात, सगळं विचारून करतात. सगळं विचारतात. आवडतं की छोट्या छोट्या गोष्टी पण विचारतात. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल काही म्हणजे काही आणायचं जरी असलं तर आणू का, करू का, जाऊ का,
अगं यांनी बोलवलंय जाऊ का, असं म्हणजे सगळ्या गोष्टी विचारून, मित्रांना भेटायला जाऊ का ते सगळं विचारून करतात. मग चांगलं आहे की वाईट आहे मग खूप चांगलं आहे. आणि असं कुठला स्वभाव असं वाटतं की हा ह्याने तर आता बदलायला पाहिजे? कधी कधी खूप चिडतात. कधी कधी हो, आणि पण एक आहे की चिडल्यानंतर शांत पण होतात त्यांचेच. ओके हा, म्हणजे बोलणं बंद करतात अर्धा एक तासाने, मग स्वतःच बोलायला लागतात. ओके बरं बरं. आणि तुला कुठल्या नावाने हाक मारतात? पहिले असं जानू वगैरे बोलायचे, आता मुलं वगैरे झाले तर स्वातीच बोलतात. आणि भाऊजी तुम्हाला काय वाटतं ताईचा कुठला स्वभाव तुम्हाला जास्त आवडतो? सर्व स्वभाव खूप चांगला आहे. म्हणजे असं कधी झालं नाही की मी एखादी गोष्ट विचारली की बाबा असं असं मला करायचं, मी करू का किंवा जाऊ का, तर मला तर माहिती आहे की ती होच म्हणणार आहे, पण तरी मी तिला विचारतो करू का, तर ती म्हणते हो हो करा करा करा. हा स्वभाव मला खूप जास्त पद्धतीने आवडतो. आणि असं कुठला स्वभाव वाटतो की हा जरा ताईने बदलला पाहिजे आता जरा? बदलला पाहिजे म्हणजे असं तर काही काय स्वभाव लोक नाहीये. दिले बघ, काय दूध दिले बघ लगेच, हा सांभाळून बोला, असं लगेच त्या नजरेत होतो. हा बदलायला पाहिजे असा काही स्वभाव मला वाटतच नाही, कारण की आता 16 वर्ष झाली म्हटल्यानंतर तेवढं तर समजून गेलेलं की काय बोलल्यानंतर आपल्याला समोरच्याकडनं काय आपल्याला उत्तर मिळणार आहे, त्यामुळे आपण तसंच प्रपोजर करतो. बरोबर बरोबर. पण मला आता हे सगळं कळलेलं आहे, पण मला मुळात तुमची स्टोरी कशी सुरू झाली? म्हणजे कसं, एक तर भांडण झालं होतं, म्हणजे नात्यामध्ये कसं काय रूपांतर झालं? नाही भांडण झाल्याच्या नंतर मग असं झालं की बोलणं सुरू झालं. पहिले मी पुन्हा फोन करून माफी मागितली, मग माफी मागितल्याच्या नंतर एक बोलणं ॲज ए फ्रेंड म्हणून बोलणं सुरू झालं. बोलणं झाल्याच्या नंतर एक 15 दिवसानंतर थोडंसं पुढे रूपांतर झालं त्याचं. पुढे म्हणजे काय पुढे प्रेमामध्ये रूपांतर झालं. कसं काय, म्हणजे फोनवरतीच हो सांगितलं? हो फोनवरती. फोनवरतीच सांगितलं ताईंना? भेटणं वगैरे नव्हतं तेव्हा. ओके. मग तिला डायरेक्ट मी विचारलं किंवा तू मला खूप आवडतेस, तू माझी जीवनसाथी बनणार का? हो हो विदिन 15 दिवसामध्ये? हो हो 15 मग दिवसांनी. ताई? कसं असतं माहिती का, काही गोष्टी जास्त एवढ्या ताणल्या तेवढ्या जास्त ते तुटत असतात. बरोबर. त्यामुळे जर घोंगडं भिजवत ठेवायचं हा. नाही. लगेच लगेच चालायचं. लगेच लगेच करून मोकळं व्हायचं. मग या. काय होतं, एवढं चांगलं जे गिफ्ट आपल्याला मिळालंय ते पुन्हा आपल्यासाठी एवढा वेळ वेट करेल याची काही गॅरंटी नाही. आणि लग्न पण असं झटपट पटापट विचार केला गेलो. ॲक्च्युली ती स्टोरी खूप, म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये आजपर्यंत कोणालाही स्टोरीच माहिती नाही. सगळे विचारतात काय झालं तुमचं लग्न कसं झालं म्हणून. काही इथे सगळं ओपन होतंय. आता आज म्हणजे आज कळणार हो 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 हो. ही गेली होती क्लासला आणि मग फोन आला की अरे मला आपल्याला जे आहे दोघांना फिरताना बघितलंय म्हणून, तर प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे. मग म्हटलं आता काय करायचं? म्हणे आता काय करायचं, आता पळून जायचं. म्हटलं पळून जायचं? हो म्हणे आता पळून आपल्याला लग्न करायला लागेल, त्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नाही आहे. म्हटलं ठीक आहे. थोडा विचार केला. तिला म्हटलं तू तयार आहेस? ती बोलली हो तयार आहे. म्हटलं मी पण तयार आहे. मग त्याच वेळेला आम्ही दोघं जण तिथून निघालो. मग घरी कधी सांगितलं? 8 दिवसानंतर. समजलं त्यांना. घरच्यांना समोर? हो. दोघांच्याही घरच्यांना समोर? हो, आणि मग दोघांनी बिलकुल सपोर्ट नव्हता कोणाचाच, पण आता सगळे सपोर्टिव्ह आहेत. डोळे पाणवलेत ते? हो. ताई मला असं वाटतं की एक फक्त मला विचारायचं आहे दोघांनी की आयुष्य सुखात घालवण्यासाठी जसं जोडीदाराची जितकी छान गरज असते, तसं संसार सुखाचा करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, आज ज्या पद्धतीने तुम्ही अगदी छान आनंदाने सुखात आहात, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, म्हणजे असं तुला काय वाटतं? खरं तर प्रॉब्लेम जो असतो ना नात्यामध्ये, नातेवाईक म्हणजे काय होतं की ते लोक इंटरफिअर करतात, कोणाकडचे असू दे. पण एक असतं की नवरा बायकोंनी ठरवायचं असतं की कोणी काहीही बोलू दे, आपल्याला दोघांना लाईफ पुढे न्यायची एंडपर्यंत. तर एकमेकांची साथ आणि एकमेकांना समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला ओळखता, तर बाहेरच्याने काहीही सांगितलं तरी आपल्याला माहिती आहे ही व्यक्ती तशी नाही आहे, हे समजणं खूप जरुरी आहे. वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड ताई, खूप छान. आणि असंच प्रेम, हाच आनंद, हाच उत्साह असाच तुमच्या आयुष्यात आयुष्यभर असू दे. ओके. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया? नक्की. ओके. आणि आता सुरू करूया आपला या मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे सुई उई उई मा सुई. आता तुम्ही म्हणाल हे असं काय नाव, तर आता काय करायचंय, ताई जी आहे ना, ताईंनी काय करायचंय, सुई हातात धरायची आणि भाऊजींनी बरोबर धागा त्या सुईमध्ये ओवायचंय. जी जोडी लवकरात लवकर असा धागा ओवेल ती असणार आहे विजेती जोडी.
अशा 2 जोड्या विजेत्या होणार आहेत आणि त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि एक जोडी मात्र बाद होणार आहे आणि सुईत धागा होऊन झाल्यानंतर सुई असं दोघांनी ओरडायचंय. ओके ओके, चला तर मग सुरू करूया. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. एकच हात वापरायचे. एकच हात, एकाच हाताने. दुसरा हात वापरायचा नाही. हा हा ओके, हा व्हेरी गुड व्हेरी गुड. काय म्हणणे ताई तुझं? हा ताई तुझं काय म्हणणं आहे यावर? ताई काही नाही म्हणणं. आता मनामध्ये काय चाललंय, काय वाटलंय? राग येतोय. आणि वेळ संपलेली आहे. निर्णय तुमच्या समोर आहे. जी जोडी या खेळातून मात्र बाद झालेली आहे स्वातीताई आणि नितीन भाऊजी यांची जोडी बाद झालेली आहे. पण ताई तुम्हा दोघांनी असंच जाऊ देणार नाही. सन मराठीकडून तुम्हाला भेट बसतोय. एक जोडी बाद झालेली आहे आणि 2 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. जोरदार टाळ्या. आणि पुन्हा एकदा मग दोन्ही जोडींचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या शेवटच्या खेळाकडे आलेला आहात. पण या खेळाला सुरुवात करण्या अगोदर आपण जाणार आहोत आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. आपला वटपौर्णिमा विशेष भाग आहे. तर जन्मोजन्मी म्हणजे 7 जन्म हाच नवरा मिळावा असं का वाटतंय तुला? पुण्य भेटील आपल्याला म्हणून वाटतं की जन्मोजन्मी चांगलं सुख भेटावं आपल्याला. अच्छा. म्हणजे पण लग्न झाल्यानंतर असं काय 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 असे प्रसंग घडले आणि जिथे तू अगदी उभी राहिलीस? खायची सोय नव्हती. आम्ही म्हशी घेतल्या, लग्नानंतर दूध काढले, विकले, तूप घरी केलं आणि विकलं. तर शेतात पण जावं लागलं. ज्वारी, बाजरी, कापूस वेचणे सगळं केलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तू त्यावेळेला तू केलास त्या हो. परिस्थितीमध्ये. शिक्षण नाही फक्त माझं. पण शिक्षण नसतं ते पण आयुष्याचा जो एक अनुभव आहे तुझ्या पाठीशी हा. तो इतका दांडगा आणि इतका मोठा आहे ताई की ज्या पद्धतीने तू भाऊजींच्या त्यावेळेला तू हो. पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. काय सांगाल तुम्ही भाऊजी? फार कठीण प्रसंग होता तो आमचा की आम्ही त्यावेळेस काहीच करू शकत नाही. अशा वेळेस एक खंबीर साथ आपल्या मागे हीच होती आणि ती पुरेपूर 101% मिळाली आपल्याला. त्याच्यामुळे आम्ही कुठं फेल झालोच नाही. सगळीकडे आम्ही सुटतच गेलो पुढे पुढे. तर बुलढाणा जिल्ह्यापासून आता मुंबईपर्यंत येऊन पोहोचलो. आता दोन्ही मुलं पण इथे आणि मुलगी पण इथं. ती साथ तेवढी सोबत ताईने खूप दिली. खंबीर साथ ओके. एकदम. मग तुमचं काय म्हणणं आहे? 7 जन्म हीच बायको? हो, चांगलंच आहे. ओके. हा, आता आपण या जोडीशी आपण बोलूया. भाऊजी वटपौर्णिमा विशेष भाग आहे. हो. तर जन्मोजन्मी म्हणजे 7 जन्मी हीच बायको मिळावी असं का वाटतं? कारण की मुंबईला आल्यापासून माझ्या हातात काहीच नव्हतं. जेव्हा बायकोचं नाव घेतलं तेव्हा माझं वाशीत पण घर झालं आणि बायको माझी पायगुणच एक प्रकारची पायगुणच झाली. असा कुठला प्रसंग घडला होता की त्या प्रसंगामध्ये ताईने तुम्हाला खूप अगदी साथ दिली, सोबत दिली? अच्छा, जेव्हा मला कावीळ झाली तेव्हा कोणीच माझ्याजवळ नाही. मुंबईला मी एकटाच. तेव्हाच बायकोने मला साथ दिली. रात्री 12 वाजता मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं कावीळ जास्त झाल्यामुळे. म्हणजे काय होता तो प्रसंग? मला ताईशी बोलायचं. त्यांना म्हणजे हायपर कावीळ सांगितलेली होती डॉक्टरांनी. हायपर कावीळ. पण जगू शकत नव्हते. ते खूप म्हणजे जास्त झालेलं. पण त्याच्यातून पण म्हणजे मी भरपूर प्रयत्न केला आणि त्यांना सांभाळलं त्याच्यातून. आणि कोणीच नव्हतं मुंबईसारख्या शहरात, आमचं कोणीच नाही. आणि मी सपोर्ट म्हणजे त्यांना प्रत्येक पावली सपोर्ट करत आलेली आहे असं. आणि अजून पण इथून पुढे पण करायचं आहे मला. म्हणजे वाचण्याची शक्यताच नव्हती. डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितलेलं होतं. कस्तुरबा हॉस्पिटलला न्यायला सांगितलेलं होतं. डॉक्टर म्हणे जगण्याची कंडिशनच नाही म्हणे. मग वाशी स्वराज हॉस्पिटल आहे तिथं नेलं आणि तिथे त्यांना थोडं बरं वाटायला लागलं. तेव्हापासून त्यांची तब्येत सुधारली असं. सुधारली. त्यावेळेला तू सक्षमपणे साथ दिलीस. प्रेम तुमचं एकमेकांमधलं हे असंच राहू दे आयुष्यभर. खूप छान वाटतंय तुम्ही दोघं जण. ओके, आता आपण खेळायला सुरुवात करूया. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे एकच ध्यास प्रेमाचा घास.
आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की ताट आहे, ताटामध्ये 10 वेफर्स आहेत आणि एक स्ट्रॉ दिलेला आहे. आता काय करायचंय तुम्ही की हा जो स्ट्रॉ आहे त्या स्ट्रॉने एक एक वेफर्स असा शोषायचा आहे, खेचून घ्यायचा आहे आणि तो आपल्या पार्टनरला भरवायचा आहे. आणि भरवल्यानंतर बायकोने ते वेफर्स खायचे नाहीयेत, ते वेफर्स ह्या प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये ठेवायचे. 1 2 3. हात लावायचं नाही, हात लावायचं नाही. हा आता असंच टाक भांड्यात, हात लावायचं नाही. शेवटची 10 सेकंद. 10 9 5 4 आणि 1. वेळ संपलेली आहे. हरकत नाही, अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे. निर्णय असा आहे की उपविजेती जोडी ठरलेली आहे आरतीताई आणि अनिल भाऊजी यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि अर्थातच आजच्या भागाची सर्वश्रेष्ठ जोडी ठरलेली आहे नंदाताई आणि देवीदास भाऊजी यांची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. समोर होता समुद्र, समुद्रात होतं पाणी. आज आमच्या झाल्या नंदाराणी हुकमाची राणी. त्यातलं तर जे काही उखाणं बनवलेलं आहे, क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके ताई, तू उपमाची राणी झालीस तर तुला आज इथे काय तुझा हट्ट तुला पुरवासं वाटतं? म्हणजे जर तुला असं म्हणजे अशी फॉरेन टूर वगैरे करायची आहे, परदेशात घेऊन जायचे, दागदागिने करायचे, मोठी गाडी हवी आहे, काय 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 हवंय तुला? काय हट्ट तुला आज इथे पुरवासं वाटतं? मला फक्त पंढरपूरला वारीला घेऊन गेले की बस झाली. हाच साधेपणा जो आहे ना की मला काही नको, फक्त पंढरपूरला घेऊन जा. वा, क्या बात आहे. व्हेरी गुड. तुझी सर्वश्रेष्ठ जोडी झालेली आहे, त्यामुळे तू झालेली आहेस हुकमाची राणी. त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, नवरा बायकोचं नातं म्हणजे श्रावण. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. आणि हेच नातं, हेच प्रेम आणि हाच रुसवा फुगा नातं फ्रेश ठेवते. तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पुढचा भाग हा वटपौर्णिमा विशेष भाग असणार आहे आणि त्यामध्ये अजून काही नवरा बायकोच्या जोड्या सहभागी होणार आहेत. तेव्हा पाहायला अजिबात विसरू नका. तुमचा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.